नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी अधिवेशनातून आहे. अधिवेशनामध्ये आजच्या दिवशी प्रचंड असा गदारोळ झालेला आहे. हिरेन मृत्यू प्रकरणी आणि त्यांची हत्या झाल्याचा आरोप करत विरोधकांनी सभागृह डोक्यावर घेतलं आणि सरकारला धारेवर धरलं. त्यानंतर गोंधळामुळे सभागृहात 10 मिनिटाचा तहकूब करण्यात आलेला आहे. मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणावरून विधानसभेत चांगलाच गदारोळ पाहायला मिळाला. सभागृहात फडणवीसांनी हिरेन प्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना तात्काळ निलंबित करून अटक करण्याची मागणी करत सरकारवर घणाघाती हल्ले चढवले. सरकार खुन्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप सुद्धा फडणवीसांनी केलाय. गृहमंत्र्यांच्या भूमिकेवर सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी संशय उपस्थित करत सरकारवर तोफ डागली आहे. सचिन वाझे यांच्यावर कारवाई करण्यासाठी विरोधकांनी सभागृहात प्रचंड गोंधळ घालून जोरदार घोषणाबाजी केली. सरकारच्याकडून सुद्धा घोषणाबाजीने त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न झाला, पण मनसुख हिरेन यांची हत्या झाली असून ती हत्या सचिन वाझे यांनी केल्याचा संशय हिरेन यांच्या पत्नीने व्यक्त केला. त्याचं जे स्टेटमेंट आहे ते वाचून दाखवलं गेलं देवेंद्र फडणवीस यांच्याकडून. आणि या सगळ्या प्रकरणातले जे गूढ होतं ते गूढ उकळणं अत्यंत गरजेचं आहे, त्याची चौकशी होणं गरजेचं आहे असं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सरकारला चांगलंच धारेवर धरलं. एटीएस या बाबतीत तपास करून सत्य बाहेर आणेल आणि यानंतर जर काही विरोधी पक्षाकडे जर काही जास्तीचे कागद असतील, पुरावे असतील तर त्यांनी एटीएसला द्यावे. राज्य शासन याचा तपास अतिशय चांगल्या पद्धतीने करून प्रोफेशनली तपास करून कोणालाही पाठीशी राज्य शासनावर घालणार नाही याचा सुद्धा मी गृहमंत्री म्हणून आपल्याला या ठिकाणी विश्वास देतो. पुरावे दिल्यानंतर देखील अध्यक्ष महोदय जर तुम्ही सचिन वाझेला पाठीशी घालणार असाल तर आता तुमच्यावरच शंका येते. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आमची मागणी आहे, कुठल्याही परिस्थितीत आम्ही हे मान्य करणार नाही. अध्यक्ष महोदय, अशा प्रकारे जर या विधानसभेमध्ये स्वतः गृहमंत्री एखाद्या अपराध्याला केवळ तो एका विशिष्ट पक्षाचा आहे म्हणून पाठीशी घालणार असतील अध्यक्ष महोदय तर हे योग्य नाहीये. आमची मागणी आहे आत्ताच्या आत्ता सचिन वाझेंना सस्पेंड करा अध्यक्ष महोदय आणि त्यांना अटक करा अध्यक्ष महोदय. तेव्हा पोलीस अधिकारी सचिन वाझेच्या विरोधात विरोधी पक्ष आक्रमक झालेला आहे. पुन्हा एकदा सभागृहात जाऊया. सभागृहात सुरू झालंय. बुधवार दिनांक 10 मार्च 2021 रोजी सकाळी 11 वाजता सभागृहाची बैठक भरेल. धन्यवाद. प्रचंड गदारोळ आणि घोषणाबाजीच्या दरम्यान पुन्हा एकदा सभागृह तहकूब करण्यात आलेला आहे. विरोधकांनी हिरेन मनसुख यांच्या मृत्यू प्रकरणाच्या बद्दल जे गंभीर आरोप केलेले आहेत त्याच्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आज चांगलीच खडाजंगी झाली. दरम्यान अनिल परब यांनी भाजप खासदार डेलकर यांच्या आत्महत्येच्या मुद्द्याला हात घातल्यानं सभागृहात मोठा गोंधळ उडाला. हिरेन मनसुख हिरानीला न्याय मिळण्याबरोबर ज्या मोहन देलकरांनी मुंबईत आत्महत्या केली, ज्या देलकरांनी मुंबईत आत्महत्या केली त्यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली. त्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी सगळी नावं लिहून ठेवली आहे. याच कायद्याने जी मागणी आपण केलेली आहे तशीच मागणी आम्ही देखील करतो. मोहन देलकरांच्या सुसाईडमध्ये नोटमध्ये ज्यांची नावं लिहिली आहे त्यांना देखील अटक झालीच पाहिजे, त्यांना देखील अटक झालीच पाहिजे. आणि आपण याच्या बाबतीत गृहमंत्र्यांनी याच्या बाबतीमध्ये ताबडतोब निर्देश दिलेच पाहिजे. कारण जो कायदा सचिन वाझेच्या बाबतीमध्ये आपण मागताय तोच कायद्याने मोहन देलकरांच्या देखील हत्याच्या बाबतीमध्ये हाच कायदा देखील लागला पाहिजे. त्याचं कारण असं, आत्महत्या वेगळी असू शकत नाही. आत्महत्या दोघांसाठी सारखीच आहे. जर हत्या झालेली असेल तर आत्महत्येचा देखील प्रवृत्त करणाऱ्या माणसाला या सभागृहात महाराष्ट्रात येऊन त्यांनी आत्महत्या केलेली आहे. त्यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिलेलं आहे की महाराष्ट्रात मला न्याय मिळेल. त्याला न्याय मिळणार आहे की नाही हे फार महत्वाचं आहे. आणि त्यामुळे आपण ज्या पद्धतीने यांची मागणी केलेली आहे आमची देखील मागणी आहे की मोहन देलकरांच्या हत्येला जे जबाबदार आहेत अध्यक्ष महाराज
जे विरोधी पक्ष नेत्यांनी या ठिकाणी जो मुद्दा उपस्थित केला अध्यक्ष महाराज, या मुद्द्याच्या माध्यमातून मी पुन्हा एक प्रश्न ऍड करतो अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज महोदय, मी आभारी आहे. मोहन डेलकर यांची सुसाईड नोट माझ्या हातात आहे. मोहन डेलकर यांची सुसाईड नोट माझ्या हातात आहे. त्यांनी कोणाचंही नाव घेतलेलं नाही, प्रशासकाचं नाव घेतलंय केवळ. आणि ते प्रशासक अध्यक्ष महोदय हे कुठल्या पक्षाचे नसतात. ही मोहन डेलकर यांची सुसाईड नोट आहे. ही आहे अध्यक्ष महोदय. पूर्ण सुसाईड नोट माझ्या हातामध्ये आहे. माझ्या हातामध्ये आहे मोहन डेलकरची सुसाईड नोट. त्यामुळे सचिन वाझे यांना वाचवण्याकरता मोहन डेलकरची ढाल तुम्हाला घेता येणार. काय करताय कळलं? त्याला अटक करायची मागणी केला होत आहे. जर सचिन वाझे अटक करायची मागणी होते, प्रफुल्ल पटेलला पण अटक झाली पाहिजे. ज्यांची नावं सुसाईड नोटमध्ये आहेत त्या सगळ्यांना अटक झाली पाहिजे. ज्यांची नावं अध्यक्ष महोदय, ज्यांची नावं सुसाईड नोटमध्ये आहेत त्यांच्या अटकेच्या बाबतीमध्ये ताबडतोब निर्णय घेतला पाहिजे, कारण त्यांची नावं आहे. याच्यापेक्षा अजून काय पुरावा पाहिजे? कशी चौकशी झाली पाहिजे, तशीच परिस्थिती याच्यापुढे झाली पाहिजे. हिरेन मनसुख यांची हत्या की आत्महत्या या सगळ्यावरून आता रणकंदन पेटलेलं असताना भाजपनं मात्र आक्रमक भूमिका घेतली. देवेंद्र फडणवीस बोलतात, थेट जातो त्यांच्या पत्रकार परिषदेत. राजकारणाचं गुन्हेगारीकरण करणाऱ्या सरकारचा आज सभागृहामध्ये मनसुख हिरण यांची जी हत्या झाली त्याबद्दलचा त्यांच्या पत्नीचा जबाब हा मी वाचून दाखवला. याच्यामध्ये अत्यंत धक्कादायक गोष्टी बाहेर आल्या आहेत. मनसुख हिरण यांची जी गाडी स्फोटकं ठेवून घटनेकरता वापरण्यात आली होती, ती गाडी नोव्हेंबरपासनं 5 फेब्रुवारीपर्यंत सचिन वाझे वापरत होते असं स्पष्टपणे त्यांच्या पत्नीने सांगितलं. एवढंच नाही तर त्यांचा तपास हा केवळ सचिन वाझे यांनी केला आणि 3 दिवस रोज ते सचिन वाझे सोबत सकाळी जायचे आणि रात्री यायचे हे देखील पत्नीने सांगितलं. माध्यमांनी मनसुख हिरण यांचं जे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना मला पोलीस त्रास देत आहेत असं पत्र त्या ठिकाणी सगळ्यांच्या नजरेस आणून दिलं. त्यांच्या पत्नीने सांगितलं ते पत्र देखील स्वतः सचिन वाझे यांनी त्यांना वकिलाकडे नेऊन ते पत्र पाठवायला लावलं. आणि एवढंच नाही तर त्यांनी अतिशय स्पष्टपणे सचिन वाझे यांनी माझ्या पतीला तुम्ही 2-3 दिवस अटक होऊन जा, मग मी तुम्हाला बाहेर काढतो असं देखील सांगितल्याचं सांगितलंय. आणि माझ्या पतीचा खून हा सचिन वाझे यांनी केला अशा प्रकारचं देखील त्या बयानात आलेलं आहे. यामध्ये जे शेवटचं टावर लोकेशन मनसुख हिरण यांचं दिसतंय ते ज्यांच्या प्रॉपर्टीवर दिसतंय ते गावडे हे 2017च्या एका खंडणीच्या प्रकरणामध्ये गावडे आणि हे जे काही सचिन वाझे आहेत यांना एकत्रित आरोपी बनवण्यात आलं होतं आणि या दोघांनीही त्याच्यामध्ये अँटिसिपेटरी बेल घेतलेली आहे. म्हणजे गावडे आणि वाझे हे एकत्रित होते याचा हा भक्कम पुरावा आहे. मनसुख हिरण गावडेंच्या प्रॉपर्टीवर जातात जी कुठल्या वसईच्या भागामध्ये आहे आणि त्यानंतर रेती बंदरला त्यांचा मृतदेह मिळतो. सरळ सरळ अर्थ असा आहे
की या ठिकाणी त्यांची हत्या झाली आहे। एवढे सगळे भक्कम पुरावे असताना आमची मागणी एवढीच होती की सचिन वाझे हे क्राईम इंटेलिजन्स युनिट मुंबईचे प्रमुख आहेत, ते त्या पदावर असताना त्यांना पुरावे नष्ट करण्याची पूर्ण संधी आहे। सर्व प्रकारचे पुरावे नष्ट करायचे रिसोर्सेस त्यांच्याकडे आहेत आणि एटीएस जवळ एवढ्या सगळ्या बाबी असताना देखील त्यांना त्या पदावर ठेवून त्यांची चौकशी होऊ शकत नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं, जी गाडी क्राईम मध्ये यूज झाली आहे ती 4 महिने त्यांच्याकडे होती, हे त्यांनी लपवलंय। ते मनसुख हिरणला चांगले ओळखत होते, हे त्यांनी लपवलंय। हा सगळा जो घटनाक्रम त्यांनी लपवला आहे, त्यामुळे 302 ची चौकशी होत राहील, पण IPC 201 च्या अंतर्गत त्यांना तात्काळ अटक झाली पाहिजे, अशा प्रकारची आमची मागणी होती। परंतु आमच्या लक्षात आलं की या ठिकाणी सचिन वाझे यांना जर बाजूला केलं तर अनेक लोक अडचणीत येऊ शकतात, अनेकांची नावं बाहेर येऊ शकतात। आणि म्हणून आम्ही ज्यावेळेस अध्यक्षांकडे बसलो त्यावेळी गृहमंत्र्यांनी कबूल केलं की आम्ही त्यांना हटवतो। नंतर मुख्यमंत्र्यांकडे बैठक झाली आणि त्यानंतर मात्र जे ठरलंय त्याच्यावरनं ते बदलले आणि सचिन वाझेला आम्ही साधं त्याच्या पदावरनं देखील सस्पेंड करणं सोडा, पण पदावरनं देखील दूर करणार नाही, अशा प्रकारची भूमिका या सरकारने घेतली आहे। आमचा स्पष्ट आरोप आहे की या ठिकाणी सरकार त्यांना पाठीशी घालत आहे आणि याचं कारण काय आहे हे देखील शोधण्याची गरज आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये हे सरकार स्पॉन्सर्ड प्रकरण होतं का, याच्या पाठीमागे कोण कोण होते, कोणी कोणी कॉन्स्पिरसी केली आणि त्यामुळे सचिन वाझेला बाजूला केलं किंवा त्याला पकडलं, तो कोणाकोणाची नावं सांगेल या भीतीने हे सरकार त्याला पाठीशी घालताय। आणि यात अनेक नावं येत आहेत। अँटी एक्स्टॉर्शन स्क्वॅडच्याही एका अधिकाऱ्याचं नाव त्याच्यामध्ये येत आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात हे सरकार पूर्णपणे उघडं पडलंय। आज सभागृह में हमने ये मांग की थी कि जो मनसुख हिरण जिनकी हत्या हुई है उनकी पत्नी का बयान मैंने पढ़कर दिखाया, जिसमें उनकी पत्नी ने साफ तौर पर कहा है कि ये जो डिटोनेटर वाली स्कॉर्पियो थी, ये स्कॉर्पियो क्राइम के सचिन वाझे API इन्होंने नवंबर से लेकर तो 5 फरवरी 2021 तक वो उनके पास थी। 4 महीने उसका इस्तेमाल वो कर रहे थे। ये मनसुख हिरण जो है, इनकी इंक्वायरी भी उन्होंने ही की। उन्होंने ही मनसुख हिरण को एडवोकेट के पास ले जाकर और एक गृह मंत्री के और मुख्यमंत्री के नाम से लेटर दिलवाया कि पुलिस मुझे परेशान कर रही है। और इसके साथ साथ उन्होंने ये भी कहा कि मेरे पति को उन्होंने सचिन वाझे ने यह कहा था कि आप 3-4 दिन के लिए अरेस्ट हो जाइए, मैं आपको बाहर निकालकर ये सारा मामला समाप्त कर देता हूं। और इसके साथ साथ उन्होंने स्पष्ट रूप से मेरे पति की हत्या सचिन वाझे ने की, हमारा परिवार सचिन वाझे को पहले से जानता है, ये सारी जानकारी दी है। पहले दिन मैंने जो आरोप लगाया था वो सारे आरोप अब पुख्ता सबूतों के साथ बाहर आ रहे हैं। इसमें सबसे बड़ा सर्कमस्टांशियल एविडेंस ये है कि मृत्यु के दिन, हत्या के दिन, ये जो मनसुख हिरण जी है ये घर से निकलते हैं और उनके मोबाइल का आखिरी टावर लोकेशन जिस प्रॉपर्टी पर आता है वो प्रॉपर्टी एक गावड़े करके व्यक्ति की है। ये गावड़े और सचिन वाझे 2017 में एक एक्सटॉर्शन के केस में साथ में थे और दोनों ने साथ में उस केस में
एंटीसिपेटरी बेल ली थी। इसका मतलब यह है कि उसके बाद उनकी बॉडी दूसरे दिन मिलती है। तो ये सारे कोइंसिडेंसेस नहीं है, सोची समझी साजिश के तहत ये मनसुख हिरेन इनकी हत्या की गई है। और इसमें सीधे सीधे जो सचिन वाजे है उनका हाथ नजर आता है। और इसलिए हमने ये मांग की थी कि उनको अरेस्ट किया जाए। 201 आईपीसी के तहत पहले उनको अरेस्ट करना पड़ेगा, फिर 302 के तहत होगा। लेकिन ये ध्यान में आया कि सरकार उनको बचाने में लगी है। उनको बचाने के लिए ठाकरे सरकार ने एड़ी चोटी का जोर लगा दिया। मेरे समझ में नहीं आता ऐसी कौन सी जानकारी सचिन वाजे के पास है कि अगर वो बाजू हो जाते हैं और उनको अरेस्ट होती है तो उस जानकारी के कारण कौन कौन तकलीफ में आ सकता है, कौन कौन इस कॉन्स्पिरेसी के पीछे है। ये सारी बातें आप सामने आ रही है। और इसलिए हमारा यह आग्रह है कि सचिन वाजे इनको उनके पद से तुरंत हटाया जाना चाहिए। क्राइम इंटेलिजेंस यूनिट के वो प्रमुख है और जब वो मुंबई क्राइम इंटेलिजेंस यूनिट के प्रमुख है, ऐसे समय वो सारे सबूतों को मिटाने के लिए सक्षम है। लेकिन सरकार मानो उनके घर के व्यक्ति हो सचिन वाजे, इसके लिए उनको बचाने का प्रयास कर रही है। और इसलिए हमने ये मांग की है और आज सभागृह हमने चलने नहीं दिया है। आठ वेळा सभागृह तहकूब झालं, सभागृहाच्या कामकाजापेक्षा हा अधिकारी मोठा झालाय का? हेच मला समजत नाही की सभागृहापेक्षा हा अधिकारी एवढा मोठा का? आणि साधे एपीआय आहेत ते, आणि त्यांना वाचवण्याकरता केवढा फोर्स लावला। कधी डेलकरचा मुद्दा समोर आणायचा, कधी अजून कुठला त्या काय नाव त्याचं अन्वय नाईकचा मुद्दा समोर आणायचा। आणि यांना एक गोष्ट लक्षात येत नाही, हे विरोधी पक्ष नेत्याला धमकवण्याचा प्रयत्न करतात। अरे हा घाबरणारा विरोधी पक्ष नेता आहे का? त्यामुळे या सरकारला मी चेतावणी देतो, तुम्ही आम्हाला घाबरवू शकत नाही। आम्ही सत्य बाहेर आणल्याशिवाय चूप बसणार नाही। जो इन्वेस्टिगेशन की बात करें तो इनोवा गाड़ी की बात हो रही थी जिसका सीसीटीवी फुटेज भी कहीं ना कहीं मुंबई पुलिस ने रिकवर किया था। वो इनोवा गाड़ी ऑल ऑफ अ सडन थाने में लाश पाई जाती है, उसके बाद वो मिलती ही नहीं है, तो उसका क्या है? देखिए, मेरी जानकारी के अनुसार ये इनोवा गाड़ी मुंबई में ही है और इसकी जानकारी जल्दी ही मैं प्राप्त करने वाला हूं। और अगर वो प्राप्त हो गई तो आपके सामने भी वो जानकारी लाऊंगा। ज्या पद्धतीने गृहमंत्र्यांनी उत्तर दिली की जो खासदार जे आहेत ह्याच्यातले त्यांच्याकडे मुद्दा वळवला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्याला कुणाला आत्महत्या करायची, कधी कुणी नागपूरला येतं, कधी कुणी मुंबईला येतं, आत्महत्या करणाऱ्यांना महाराष्ट्राच्या पोलिसांचा विश्वास आहे, पण इतर प्रकरणांमध्ये तसं काय होत नाही। खरं म्हणजे आज गृहमंत्र्यांची परिस्थिती फारच वाईट झाली। एक तर पहिल्यांदा त्यांना असं वाटलं की आपण डेलकरचं नाव पुढे करून या ठिकाणी काहीतरी आमच्याजवळ माहिती आहे असं दाखवून विरोधकांना घाबरवू, पण डेलकरची सुसाईड नोटच मी घेऊन आलो होतो, त्याच्यामुळे त्यांचा तो प्रयत्न त्या ठिकाणी हाणून पाडला गेला। त्यानंतर तर त्यांनी इतकं मजेदार वक्तव्य केलं की पूर्वी महाराष्ट्रामध्ये लोक पर्यटनाकरता यायचे, आता त्यांना अभिमान वाटतोय की महाराष्ट्रामध्ये आत्महत्या करण्याकरता लोक येतात। आणि हे सांगताना त्यांना हे देखील भान राहिलं नाही की रायपूर हे मध्य प्रदेशात नाही आहे, रायपूर छत्तीसगडमध्ये आहे, छत्तीसगडमध्ये काँग्रेसचं सरकार आहे, हे देखील त्या ठिकाणी त्यांच्या लक्षात राहिलं नाही। त्यामुळे आज गृहमंत्र्यांनी आपलं हसं करून घेतलं। चौकशी झाली पाहिजे, तुम्ही त्यांची चौकशी कशी स्वीकारता? मी त्यांना खुलं आव्हान दिलंय। अन्वय नाईक प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर अक्षरशः मुंबई पोलिसांचं थोबाड काळं झालंय। ज्या इन्व्हेस्टिगेशन केलं त्यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाने जे ताशेरे ओढले आहेत ते मला असं वाटतं गृहमंत्री विसरले। आणि मुंबई पोलिसांपेक्षाही गृहमंत्री ज्यांनी हे इन्व्हेस्टिगेशन त्या ठिकाणी पुढे नेण्याचा प्रयत्न केला त्यांना तो करारा जबाब आहे।
पण मी तरी देखील त्यांना खुलं आव्हान दिलंय की अन्वय नाईक प्रकरणामध्ये त्यांनी जरूर माझी चौकशी करावी, पण सोबत अन्वय नाईक यांच्या जमिनी कोणी कोणी विकत घेतल्या याचीही चौकशी त्यांनी करावी. हा माझा त्यांना आव्हान आहे, खुलं आव्हान आहे. सभागृह चालवणं हे सरकारचं काम आहे. 8 वेळा सभागृह तहकूब झालं पण मुख्यमंत्री आले नाही. त्यांनी मंत्र्यांना देखील तुमच्या आज खरं म्हणजे ही अत्यंत आश्चर्याची गोष्ट आहे. सभागृहामध्ये असं वातावरण होतं त्यावेळेस मुख्यमंत्री येऊन उत्तर देतात, किमान सभागृह शांत करतात, किंवा अध्यक्षांकडे मुख्यमंत्री येतात, तिथे बैठक बोलवली जाते, त्या ठिकाणी चर्चा होते आणि सभागृहाचं कामकाज नीट करण्याचा प्रयत्न होतो. मुख्यमंत्री महोदय हे या ठिकाणी उपस्थित असताना देखील आज सभागृहातही आले नाहीत, अध्यक्षांकडे देखील आलेले नाहीत. किंबहुना जे अध्यक्षांकडे ठरलं ते मुख्यमंत्र्यांकडे जाऊन का बदललं, कोणाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न ते करतायत, हा आमचा सवाल आहे. उनका इस मामले से क्या लेना देना है? आपने सवाल विधानसभा में पूछा है, क्या वो भी? नहीं, मैंने तो सवाल पूछा है, मैंने जवाब थोड़ी दिया है. मैंने तो सवाल पूछा है कि कोथमीरे का इस मामले से कोई संबंध है क्या, क्या उनका भी इससे कोई जुड़ाव है क्या, ये मैंने सवाल यहाँ पर पूछा है. बॉस माना जा रहा है मुंबई का, कोथमीरे को मुंबई का बॉस माना जा रहा है. ये नया प्रकरण अभी सामने आ रहा है कोथमीरे का नाम, तो ये कितने दिनों के अंदर में सचिन वजय की अरेस्ट हो सकते हैं? नहीं, ये सचिन वजय या कोथमीरे ये गृह मंत्री के बॉस होंगे, मुंबई के बॉस नहीं है. आपने किया है मामले की ऑलरेडी जांच हो रही है और जिस दिन पहले दिन आपने कहा था कि आइसोलेशन में इसकी जांच नहीं हो सकती, बीएन का मामला और एक्सप्लोजिव्स का मामला दोनों साथ में जुड़े, तो क्या एनआईए को इन नए तथ्यों के तहत फिर से तलाश, या फिर ये मुद्दे को आप रिक्वेस्ट करेंगे सेंटर को कि इस मुद्दे को लेकर तलाश की जाए? इसी को जोड़ के मेरा सवाल है कि क्या आपको लगता है कि प्राइमा फेसी जो मुंबई पुलिस का इन्वेस्टिगेशन हुआ था वो उतना अच्छे और ठीक तरीके से नहीं हुआ था दोनों केस में? देखिए, अब तो ये सारी चीजें स्पष्ट है. जिस प्रकार का इन्वेस्टिगेशन हो रहा था, और इसमें सबसे देखिए मजे की बात तो यह है कि 6 दिन पहले तक इसके इन्वेस्टिगेशन ऑफिसर ही खुद सचिन वाजे थे. मतलब जिनके ऊपर शक की पूरी सुई है वही अगर इन्वेस्टिगेटिंग ऑफिसर होंगे, हिंदी में कहते हैं सैया भय कोतवाल तो डर काहे का, इस प्रकार की अवस्था इस सारे मामले में थी. मेरा सीधा मामला मानना यह है, एनआईए और एटीएस दोनों सक्षम है, दोनों के पास इन्वेस्टिगेटिंग अथॉरिटी है. इन्वेस्टिगेशन ठीक से होगा तो हमको कोई तकलीफ नहीं है. जहां इन्वेस्टिगेशन नहीं हो रहा ऐसा लगेगा हम इस मामले को उठाते रहेंगे. मुख्यमंत्री होतात सगळं तुम्हाला माहिती सिस्टीम काय चालतं, काय कसं संशय तुम्हाला येतो या प्रकरणाच्या मागे काय शिकलं असेल? काय शिजलं असेल हे तर कारवाई झाल्यानंतरच कळेल, पण ते काय शिजलं असेल हे बाहेर येऊ नये म्हणूनच कारवाई होत नाहीये. दुसरं कारण काय आहे, तेवढ्या एका कारणाने खरं काय शिजलं हे बाहेर येऊ नये याकरताच केवळ या ठिकाणी कारवाई होत नाही. लिया जाएगा, और लेकिन आपने कहा जिस तरीके से आज विधानसभा चल रही थी बजट पर, लेकिन आज पूरे दिन भर सचिन वजय को लेकर विधानसभा में हंगामा होता रहा और सरकार ने जानबूझ के उनके दो मुद्दे डाइवर्ट किए. क्या देखिए, सरकार ने सचिन वजय एपीआई इनको बचाने के लिए इस मुद्दे को डाइवर्ट करने की कोशिश की. पहले डेलकर का मुद्दा उन्होंने लाया और मानो उनके पास कोई बहुत महत्वपूर्ण जानकारी है बताने की कोशिश की, लेकिन मैंने उनकी सुसाइड नोट ही दिखाई तो उसके बाद सरकार को चुप बैठना पड़ा. उसके बाद उन्होंने तो बहुत मजेदार बात कही. उन्होंने कहा कोई और व्यक्ति आकर महाराष्ट्र में सुसाइड करता है, और हमारे गृह मंत्री जी बड़े अभिमान के साथ ये कह रहे थे कि अब महाराष्ट्र में कितना लोगों का विश्वास है कि लोग बाहर से महाराष्ट्र में आके सुसाइड करने लगे. इससे पहले तो महाराष्ट्र को पर्यटन के लिए जाना जाता था. एक नई पहचान हमारे गृह मंत्री जी ने महाराष्ट्र को दी कि जिसको आत्महत्या करनी है वो महाराष्ट्र में आए और यहाँ पर आत्महत्या करे. और इसलिए मुझे लगता है कि ये वाजे को बचाने के चक्कर में सच में
जिस प्रकार के गृह मंत्री जी ने जवाब दिए, मुझे ऐसा लगता है कि आज उनकी हंसी हुई है। आगे आपकी और कौन सी आक्रामक भूमिका रह सकती है? के बाद जो बैठक हुई, आपने कहा कि गृह मंत्री ने मान लिया था आपकी मांग को, लेकिन अचानक क्या हो गई सदन में मांग नहीं मानी? देखिए, स्पीकर साहब के यहाँ जो मीटिंग हुई, जिसमें अजीत दादा भी थे, गृह मंत्री जी भी थे, संसदीय कार्य मंत्री भी थे, वहां पर उन्होंने इस बात को माना था कि उसको हटाकर ही हम इस प्रकार की इंक्वायरी करेंगे। बाद में वो मुख्यमंत्री जी के पास गए और बदल गए। अब इसका क्या कारण है, कौन सा दबाव है, ये मैं नहीं जानता। जबाबामध्ये देखील त्यांनी थेट वझेंचं नाव घेतलेलं आहे। तुम्हाला असं वाटतं की त्यांना देखील सुरक्षा दिली पाहिजे त्यांच्या जीवन? मला असं वाटतं हिरण परिवाराला सुरक्षा दिली पाहिजे, कारण माझी जी माहिती आहे त्या माहितीप्रमाणे सचिन वाझे यांनी 2 वेळा कालपासून आजपर्यंत हिरण कुटुंबाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे। त्यांना त्यामुळे भीती वाटते, त्यामुळे हिरण कुटुंबाला त्या ठिकाणी संरक्षण दिलं गेलं पाहिजे। बजेट पास झालेलं नाहीये, बैठकीत आधी ठरलं की वाजेंना निलंबित करायचं, मात्र नंतर मुख्यमंत्र्यांकडे जाऊन तो निर्णय फिरवला जातो। मुख्यमंत्री सचिन वाझेंच्या पाठीशी आहेत। आत्ता तर मुख्यमंत्र्यांसहित हे संपूर्ण सरकार हे सचिन वाझे यांना वाचवण्याकरता पूर्ण ताकद, पूर्ण शक्ती या ठिकाणी लावत आहेत। म्हणूनच आमचा सवाल आहे की एपीआय सचिन वाझे ज्यांच्या विरुद्ध एवढे पुरावे आहेत त्यांना वाचवण्याकरता अख्खं सरकार हे का उभं आहे, हा आमचा सवाल आहे। देखिए, मेरी जो जानकारी है उस जानकारी के अनुसार कल से लेकर आज तक 2 बार सचिन वाझे इन्होंने परिवार से संपर्क करने के लिए कॉल किया, परिवार ने उनको रिस्पांस नहीं दिया, ऐसी जानकारी मेरे पास आई है। हा मुद्दा आमचा निश्चितपणे आक्रमकतेने राहील। उद्या सभागृहात आल्यानंतर आम्ही या संदर्भातला निर्णय करू, कारण बजेट देखील आहे, मागण्या देखील आहे, सरकारला पळून जायची घाई देखील लागलेली आहे। सरकारला तर चर्चा नकोच आहे, चर्चेत सरकार उत्तर देऊ शकत नाही। त्यामुळे उद्या आम्ही बसून सगळ्या परिस्थितीचा विचार करून त्यानंतर आमची भूमिका ठरवू। कि अगर सरकार अगले 2 दिन में जैसे आपकी मांग है कि उन्हें सस्पेंड नहीं करते सचिन वाझे को, तो क्या आपके पास कोर्ट में जाने का पर्याय खुला है? आप वकील भी आप बता सकते हैं। देखिए, हम कोर्ट में जाने वाले लोग नहीं, हम रास्ते पर लड़ने वाले लोग हैं। और मुझे ऐसा लगता है कि अगर ये सरकार कार्रवाई नहीं करेगी तो हमारे देश के कोर्ट उसका कॉग्निजेंस लेंगे। जिनको कोर्ट जाना है वो कोर्ट भी जाएंगे। हम तो रास्ते की लड़ाई लड़ने वाले लोग हैं, हम रास्ते पर लड़ेंगे। सरकारने दावा केला होता की काही नावं आहेत, अशी काही नावं आहेत, तुम्ही म्हणाल की नोट आहे माझ्याकडे। मी त्या संदर्भात ती जी नोट आहे ती नोटच त्या ठिकाणी दाखवली आणि कुठलीही नावं त्याच्यामध्ये नाहीत आणि गृहमंत्री देखील सांगू शकले नाहीत, कारण त्यात तशी नावच नाही। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हिरेन कुटुंबाला न्याय दिला पाहिजे, याच्यासाठी विरोधी पक्ष आक्रमकपणे यापुढे सुद्धा भूमिका घेईल असं सांगतानाच त्यांनी सरकारवर तोफ डागली आहे की हे सरकार कुठेतरी सचिन वाझे यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे। मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण सरकार त्यांना का वाचवत आहे असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केलेला आहे। आणि या संपूर्ण प्रकरणाचं जे गूढ आहे ते मात्र आता दिवसागणिक वाढताना दिसतंय। विरोधकांचे हल्ले एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला बॅकफूटवर सरकार दिसतंय। त्यामुळे या सगळ्या मागे नेमकं काय दडलंय, याचा उलगडा नेमका कधी होणार हा प्रश्न आहे। सचिन वाझे यांच्याबद्दल अत्यंत गंभीर आरोप केलेले आहेत आणि आता या सगळ्या गंभीर आरोपांमध्ये हिरेन यांच्या पत्नीने दिलेला जबाब सुद्धा महत्त्वाचा मानला जातोय। एकीकडे वाझे यांच्यावर गंभीर आरोप होत आहेत, त्यांनी हत्या केली असा संशय व्यक्त होतोय, तसा आरोप होत आहे। तर दुसरीकडे सचिन वाझे मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना भेटण्यासाठी त्यांच्या ऑफिसमध्ये गेले होते, मात्र माध्यमांनी त्यांना त्यांच्यावर होणाऱ्या सगळ्या गंभीर आरोपांबद्दल विचारलं, प्रश्न विचारले, पण तेव्हा सचिन वाझे यांनी मात्र उत्तर देणं टाळलेलं आहे। काय म्हणालेत वाझे, ऐकूयात। आप मनसुख सिंह उनको पहले से जानते थे?
एलिगेशन है की काही ना काही सर त्यांची गाडी तुमच्याकडे होती असाही आरोप आहे. तेव्हा सचिन वाझे आता या संदर्भात चकार शब्द सुद्धा बोलायला तयार नाहीयेत आणि याच्या मागचं नेमकं कारण काय आहे हे विरोधक सध्या सवाल विचारतायत. याच दरम्यान या संपूर्ण प्रकरणाच्या बद्दलची आणखीन एक धक्कादायक माहिती बाब समोर येते. ती म्हणजे मुंबईतील स्फोटक घेऊन आलेल्या कार सोबत एक इनोवा कार सुद्धा होती आणि या इनोवा कारमधून एक व्यक्ती पीपीई किट घालून बाहेर पडल्याची माहिती समोर येते. पीपीई किट घालून बाहेर पडलेल्या व्यक्तीचा फोटो सध्या व्हायरल होतोय. पीपीई किट घातलेला ही व्यक्ती इनोवा कारमधून बाहेर पडल्याची माहिती मिळते. ओळख पटू नये यासाठी या व्यक्तीनं पीपीई किट घातल्याचं सांगितलं जातंय. ही व्यक्ती नेमकी कोण आहे, ती व्यक्ती कुठे गायब झाली याचा तपास सध्या एटीएसच्या माध्यमातून केला जातोय. पण हे संपूर्ण प्रकरण अत्यंत हाय प्रोफाईल असं हे प्रकरण आणि या प्रकरणाच्या संदर्भातले जे नवनवीन पैलू समोर येत आहेत त्यामुळे याचं गूढ अधिक वाढत चाललेलं आहे. एका बाजूला विरोधकांनी हे सगळे हल्ले केल्यानंतर आता सरकारकडून सुद्धा त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न होतोय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आता बोलतायत. आपण थेट जातोय. आपण स्पॉटला उठावू त्याचा सभागृहाचा कामकाज आज 9 वेळा तहकूब झाले. नाना सचिन वाझे या एका दर्जाच्या अधिकाऱ्यामुळे सचिन वाझेंवरती का कारवाई केली जात नाही, मग त्यांना पाठीशी घालण्याचं कारण काय? नाही, मूळ प्रश्न एक आहे की मी मगापासून सभागृहात एक विषय मांडत होतो की विरोधी पक्ष नेत्याजवळ सीडीआर आला कसा. कारण की कोणाचं ऐकायचं असेल, कुठले फोन टॅप करायचे असतील, काय असतील, तर हे काही विरोधी पक्षाला अधिकार नाही आहे. सरकारच्या जवळ यंत्रणा आहे. म्हणून आम्ही वारंवार सांगतो की सीडीआर आला कुठं विरोधी पक्ष नेत्यांनी. एक राहिलं मुकेश अंबानींच्या घराच्या समोर जी गाडी जिलेटिंग भरलेली मिळाली, त्यांना ट्रिपल सुरक्षेची व्यवस्था आहे. ट्रिपल नाही, चौपलही असेल. आणि अशा या व्यवस्थेमध्ये गाडी तिथं आली कशी? आणि आम्हाला तर असं वाटतं की मुकेश अंबानींना काही सुरक्षेमध्ये अजून व्यवस्था निर्माण करायची आहे की हा त्याच्यातला एक भाग आहे. वाझेच्या बद्दलचं जे विरोधी पक्ष नेत्यांनी जी भूमिका आज मांडलेली आहे, सरकारनी चौकशी एटीएसकडे दिलेली आहे आणि एटीएसकडे चौकशी दिल्यानंतर वाझेचा त्या ठिकाणी कुठलाही संबंध राहिलेला नाही. अशा या परिस्थितीमध्ये वाझेची भूमिका घेऊन जे काल माननीय सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाबद्दलचा जो निर्णय दिला त्याच्यामध्ये त्या काळचं फडणवीस सरकार त्यांनी ज्या पद्धतीनं मराठा समाजाची दिशाभूल केली होती ती उघड्यावर आली आणि म्हणून या विषयाला विषांतर करण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाच्या वतीनं सुरू झालेला आहे. आणि सभागृहाचा किमती वेळ वाझेसारख्या सब इन्स्पेक्टर रँकच्या अधिकाऱ्यासाठी ज्याचा आता या चौकशीमध्ये कुठलाही संबंध नाही आणि त्याला मुद्दामून आणून सभागृहाचीच नव्हे तर राज्याची दिशाभूल करण्याचं काम विरोधी पक्षाच्या वतीनं सुरू आहे. असं म्हणणं की उपाध्यक्षांच्या दालनामध्ये बैठक झाली, त्यामध्ये असं ठरलं की वाझेंना निलंबित करायचं, मात्र नंतर तो निर्णय फिरवला गेला. ही चर्चा जी आहे जशी अमित शहाची आणि उद्धव ठाकरेंची एका कमऱ्यामध्ये झालेली असेल त्या चर्चेला बाहेर आणलं जात नाही, तसं अध्यक्षाच्या दालनामध्ये जी काही चर्चा होते तिला बाहेर आणली जात नाही. हे नियम आपल्या विधिमंडळाचं झालेलं आहे. पण विरोधी पक्ष नेते या पद्धतीचं त्या ठिकाणी झालेल्या चर्चेचं तिथं चर्चा झाली की नाही झाली ही आता त्यांच्यात आणि आमच्यातच आहे. नेमकं चर्चा काय झाली होती ती बाहेर आणण्याचं कुठलंही कारण नाही. ते म्हणत असतील तर त्यांचा भाग आहे. नाना सर्वसामान्यांना सोशल डिस्टेंसिंगच्या धडे देणारे नाही. अभी सरकार आपकी सुनी नहीं रही है ना, वो आपके कोटे का जो पद है वो आपको देने के लिए तैयार नहीं है. नोटिफिकेशन अब तक नहीं निकला. आपने भी आज बैठक में नाराजगी व्यक्त की, इस तरह की जानकारी है, लेकिन आपकी सरकार सुन क्यों नहीं रही है कांग्रेस? आपका गैरसमझ हो रहा है. आपने देखा होगा कि कोविड की जो स्थिति आज महाराष्ट्र में बनी हुई है, कई मंत्री भी कोविड में उसमें है, कई एमएलए है. सरकार की भूमिका है कि इसमें आमदारों का मतदान इसमें होता है. 20-25 मंत्री और एमएलए इसके चपेटे में कोविड में है और ये सब के आंकड़े देखकर अपन, क्योंकि अध्यक्ष का चुनाव तो लेना ही पड़ेगा, इसके लिए कोई छुपाने की बात है ही नहीं. और इसलिए हमने आज आग्रह किया कि अगर ये परिस्थिति तो ये सब देखकर एक विशेष अधिवेशन एक दिन का बुलाया जाए और अध्यक्ष का चुनाव किया जाए.
सरकार ने वो बात मान्य कर भी ली है, तो इसलिए सरकार हमारी सुन नहीं रही है, ऐसा कोई उसमें बात नहीं है, कोई वादक नहीं है। परिस्थिति को देखकर, कोविड की परिस्थिति को देखकर एक दिन का अधिवेशन लेने की सरकार ने बात मानी। मुख्यमंत्री बार बार सचिन वजह को मतलब सपोर्ट कर रहे हैं, ऐसा भी विरोधी पक्ष नेताओं का आरोप है, उस पर आप क्या कहेंगे? देखो, सरकार की कोई भी मंशा, कोई भी गुनहगार व्यक्तिमत्व को कितना भी बड़ा हो, उसको मदद करने की कोई भूमिका सरकार की नहीं है। आज वो स्पष्ट हुआ है। वाजे को जो चौकसी अधिकारी बनाया गया था, उसके तरफ से चौकसी निकालकर एटीएस की तरफ दी है। वाजे का उस अब चौकसी से कोई संबंध नहीं है। लेकिन बार बार मुकेश अंबानी के घर के सामने जो गाड़ी खड़ी थी, वो गाड़ी खड़ी कैसी रह सकती है? क्योंकि मुकेश अंबानी जी के घर को जो ट्रिपल प्रोटेक्शन है, सुरक्षा है, वहाँ गाड़ी कैसी रह सकती है? ये सबसे बड़ा प्रश्न है और सरकार उसका जवाब देना चाहिए। लेकिन वो जवाब न आए, इसके लिए हाउस में उस तरह का वातावरण निर्मित कर अपोजिशन ये सब बात को दबाना चाहते हैं। सवाल पूछा है और ये बहुत सीरियस सवाल है कि सीडीआर निकालने का अधिकार जो है वो सीएम और एचएम के पास है। तो इस सवाल को लेकर सरकार ने आपको क्या जवाब दिया? नहीं, अभी जवाब देने का ही काम नहीं हो रहा ना। वाजे के इश्यू में जो बजा रहे हैं अपोजिशन, हाउस चलने नहीं दे रही है, जोर जोर से हाउस का आवाज कर हाउस का समय गंवा रही है, इसलिए आज दिन भर के लिए हाउस को स्थगित किया गया है। तो मूल सब्जेक्ट ऐसा है कि जब सरकार जवाब देने निकलती है तो अपोजिशन जोर से चिल्लाती है, तो दाल में कुछ तो भी काला है। अपोजिशन का दाल में कुछ तो भी काला है, इसलिए अपोजिशन जिस तरह से व्यवहार विधानसभा में आज दिन भर कर रही है, वो कुछ तो भी दाल में काला है और मुकेश अंबानी के साथ में। सामने आ सकता है, ऐसा भी विरोधी पक्ष नेताओं ने कहा है कि सचिन वजह को अरेस्ट। अरे भाई, शांति से चर्चा हो। देखो आप लोग पूरे, क्योंकि अभी विधानसभा का कामकाज जो है जनता को सीधा देखने की व्यवस्था हमने बना के रखी है। हाउस कैसे चल रहा है वो भी जनता देख रही है। सरकार जवाब देने के लिए तैयार है, अपोजिशन को जवाब सुनने का ही नहीं है। वो बोलती वैसा ही करो। वाजे को सरकार ने उस इंक्वायरी अधिकारी से निकालकर ये पूरा प्रकरण एटीएस की तरफ दिया है। हमने सरकार को एक और सवाल किया था कि जिस तरह से जो शंका हमारे मन में थी, उस दिन भी हमने विधानसभा में वो बात को रखा था कि भीमा कोरेगांव का प्रकरण को जिस तरह से केंद्रीय व्यवस्था के तरफ लेके गया, वैसे ये प्रकरण को भी लेके जाने वाले हैं और वो हुआ। और इसका मतलब ये है कि सरकार सब बताना चाहती है, लेकिन विरोधी पक्ष को केंद्र के आधार पर इस सब व्यवस्था को छुपाना चाहती है और इसलिए ये प्रकरण वो लोग दिल्ली लेके गए। इस अर्थसंकल्पीय बजट में लोग जनता का ध्यान दूसरी ओर आकर्षित करने का काम चल रहा है, मेन काम पर बात नहीं हो रही है। ये इसके लिए आम्ही आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसोबत आम्ही स्वतः भेटलो आणि आज जी काही कोविडची परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा नजरअंदाज आपल्याला करता येणार नाही। अनेक आमदार, अनेक मंत्री पण कोविड याच्यामध्ये आहेत आणि म्हणून सगळ्यांची उपस्थिती लक्षात घेऊन एक दिवसाचं स्पीकरच्या निवडणुकीसाठी अधिवेशन घेण्याचं सरकारने मान्य केलेलं आहे। तेव्हा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विरोधकांवर आरोप केलेला आहे। विरोधकांना चर्चा करायची नाहीये, त्यामुळे ते अशा प्रकारचे आरोप करतायत, गदारोळ घालतायत असं त्यांनी म्हटलेलं आहे। यासोबत या बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय। ब्रेक नंतर इतर काही महत्त्वाच्या घडामोडी, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। तेव्हा हिरेन मृत्यू प्रकरणात आता धक्कादायक खुलासे होऊ लागलेले आहेत आणि या सगळ्याबद्दल नेमकी हत्या की या मृत्यू याबद्दलचं सस्पेन्स कायम असताना सचिन वाझे यांच्याबद्दल आता संशयाचं मोहोळ उठलेलं आहे आणि विरोधकांनी सुद्धा आता सचिन वाझे यांना निलंबित करून त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी केल्याच्या नंतर सचिन वाझे यांना
माध्यमांनी गाठलं आणि त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला। पण मुंबई पोलीस आयुक्तांच्या भेटीसाठी आलेल्या सचिन वाझे यांनी माध्यमांच्या कुठल्याही प्रश्नाला उत्तर दिलेली नाहीयेत। सचिन वाझे यांच्याबद्दलचा एक अत्यंत गंभीर आरोप तो म्हणजे स्फोटकांनी भरलेली जी स्कॉर्पिओ गाडी होती ती 4 महिने सचिन वाझे वापरत होते, अशा प्रकारचा आरोप सुद्धा आता हिरेन यांच्या पत्नीने केलेला आहे। मनसुख हिरेन प्रकरणी आता धक्कादायक खुलासे एका पाठोपाठ यायला सुरुवात झालेली आहे आणि हिरेन यांच्या पत्नी आता विधान भवनात पोहोचलेल्या आहेत। हिरेन मनसुख यांच्या मृत्यू प्रकरणाला एका बाजूला धक्कादायक वळण मिळत असताना आता या सगळ्या प्रकरणावरून विधान भवनात प्रचंड गदारोळ आज विधानसभेत झाला। त्यानंतर आता हिरेन यांच्या पत्नी विधान भवनात दाखल झालेले आहेत। सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। सागर, काय अधिक अपडेट? सागर, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? मनसुख हिरेन यांच्या पत्नी आता विधान भवनात दाखल झालेल्या आहेत आणि त्या कुणाची भेट घेणार आहेत हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण आज विधानसभेमध्ये विरोधकांनी मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणावरून प्रचंड गदारोळ घालत सरकारला धारेवर धरलं। एका पाठोपाठ एक गंभीर आरोप आणि त्याचे पुरावे सुद्धा विरोधी पक्षनेत्यांनी सरकारला दिले आणि एपीआय सचिन वाझे जे या संपूर्ण प्रकरणाचे आधी आयो होते त्यांच्याबद्दल आरोप करण्यात आलेले, तर गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत ही भेट होणार असल्याचं कळतंय। मनसुख हिरेन यांच्या पत्नी आता विधान भवनात पोहोचलेल्या आहेत आणि याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत जोडले गेले होते। सागर, हिरेन यांच्या पत्नी कुणाची भेट घेणार आहेत, कुणासोबत त्यांची चर्चा होणार आहे? राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री यांच्या दालनात आताही भेट होत आहे। विशेष म्हणजे आज संपूर्ण दिवसभर संबंधित प्रकरण प्रचंड गाजले आणि त्यानंतरनं आता जी माहिती समोर येते त्यानुसार मनसुख यांच्या पत्नी, त्यांचा मुलगा तसंच मुलगी असे 3 जणांनी काही वेळापूर्वी गृहमंत्र्यांची भेट घेतली। त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांच्या दालनात या संपूर्ण परिवारांची भेट होत आहे। मुख्यमंत्री राज्य सरकार नेमकं काय स्वरूपात चौकशी करते याची माहिती देत आहे आणि त्यांच्याकडनं त्यांची माहिती सुद्धा घेत आहे। पण एकूणच आज दिवसभर 6 ते 7 वेळा विधानसभेचं कामकाज तहकूब झालं होतं, दिवसभर तहकूब झालं आणि नेमक्या याच विषयाचे संबंधित जे मनसुख कुटुंबीय आहेत ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आलेले आहेत। मुख्यमंत्री एका बाजूला या संदर्भात कारवाई करत नाहीत म्हणून विरोधी पक्षनेत्यांनी प्रचंड आरोप प्रत्यारोप केलेले आहेत। आता नेमकी उद्या काय भूमिका घेतात याकडेही लक्ष लागलेलं आहे। निश्चितच, पण एक गंभीर आरोप सुद्धा करण्यात आलेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून की सचिन वाझे यांनी पुन्हा हिरेन कुटुंबाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। 2 वेळा हा प्रयत्न झाला। अशा पार्श्वभूमीवर त्यांना संरक्षण देण्याची मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे। आज त्यांच्या पत्नीकडून सरकारकडे अशी मागणी केली जाऊ शकते? अर्थात आता मनसुख कुटुंबियांना सुरक्षाची मागणी हा विषय चर्चेचा झालेला आहे। अर्थात त्यांच्या निवासस्थानी सुद्धा सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आल्याची माहिती आता उपलब्ध होत आहे। कदाचित राज्य सरकारच्या वतीने संपूर्ण कुटुंबियांना सुद्धा सुरक्षा वाढवण्यात येईल असं सांगितलं जातं। तसंच या संदर्भात आता एटीएस तपास करत आहे, दुसऱ्या बाजूला केंद्रीय एजन्सी NIA जी आहे ती देखील करत आहे। या संपूर्ण बाबत नवीन काही घडामोडी घडतायत का, की विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी जी मागणी केली आहे की वझे यांचं निलंबन करावं, त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी, या संदर्भात काही सरकार भूमिका घेत आहे का हे पाहणं गरजेचं आहे। तुर्तास तरी आज दिवसभरामध्ये संपूर्ण राज्य सरकार, गृह मंत्रालय वझे यांना पाठीशी घालत असल्याचं जवळपास उघड झालेलं दिसून येतं। आता या संपूर्ण केसमध्ये जे कुटुंबीय सफर होत आहे ते आता मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आलेला आहे, यामुळे याच्याबाबतच्या घडामोडी अजून घडतात। नक्कीच, आणि हे कुटुंबीय नंतर माध्यमांशी येऊन काय बोलतात, मुख्यमंत्री त्यांना काय आश्वासन देतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। तुम्ही याच्या संदर्भातले प्रत्येक अपडेट्स आम्ही तुमच्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। यासोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।